नागपूर जिल्ह्यात वाळू तस्करीत लोकप्रतिनिधींचा सहभाग असल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे। मौदा तालुक्यात अरोली पोलिसांनी केलेल्या कारवाईत जप्त केलेला टिप्पर एका ग्रामपंचायत सदस्याचा आहे, तर या प्रकरणी सरपंच फरार आहे। मौदा तालुक्यातील खात येथे अवैध वाळू वाहतुकीवर अरोली पोलिसांनी कारवाई केली। पोलिसांनी वाळूने भरलेला टिप्पर जप्त केला। जेव्हा पोलिसांनी वाहनांशी संबंधित परवाना तपासला तर ड्रायव्हर आणि कंडक्टरने सादर केलेला परवाना बनावट होता। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला तेव्हा हे उघडकीस आलं। हा टिप्पर धनला गावचे ग्रामपंचायत सदस्य मंगेश यांचा आहे। पोलिसांनी मौदा तहसीलदारांकडून या परवान्याची माहिती घेतली तर तहसीलदारांनी हे परवाना बनावट असल्याचं स्पष्ट केलं। या कारवाईत पोलिसांनी 25.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। आता पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। हे प्रकरणही चर्चेत आलं असून लोकप्रतिनिधींचा सहभाग वाळू तस्करीत असल्याचं समोर आल्यानं चर्चांना उधाण आलंय।